तर हे बघा पुण्यामध्ये मी आता आहे आणि इकडे माझं आमचं घर आहे आणि छोटंसं कौलारू घर आहे आमचं, खूप छान एकदम असं गावाला असं तसं. तर ऐन पुण्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे अशी बनवामध्ये पुण्यामध्ये जागेचे किती प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे पुण्यामध्ये इथे जे आहे ते आपलं स्वतःचं आहे. पण मी त्याची टूर करणारच आहे नंतर. त्याच्यानंतर पुण्यामध्ये आपल्या इथे शेजारी पाजारी पण खूप छान आहेत बरं का. तर इथे ना अनुराधा मामी म्हणून आहे, तर आपण त्यांचे घर बघणार आहेत, त्यांचं स्ट्रगल बघणार आहेत आणि त्यांची ओळख करून घेणार आहे आणि थोडंसं त्यांच्याशी गप्पा म्हणणार आहोत आपण. चला. काय प्रियांका काम करे बघा, चेरी आलाय. चल आपल्याला त्यांची माहिती घ्यायची. चल. हे अनुराधा मामींचं घर आहे आणि तुम्ही बघू शकता. तर त्यांचं हे किती छोटूसं घर आहे, पण त्या छोटूशा घरामध्ये पण तुम्हाला इथे रांगोळी दिसेल आणि तुळस झाड मनी प्लांट वगैरे पण छान असं आहे. आणि खरंच आश्चर्य म्हणाला, कारण मुंबईमध्ये पण आपल्याला किती मोठी रूम असली तरी छोटीच वाटते. आणि इथे त्यांचं हे बाथरूमच आहे असं आणि त्याच्यामध्ये त्यांची भांडी कपडे हे सगळं इथे होतं. आणि लिटरली आतमध्ये बघाल तुम्ही तरी रूम आहे, त्या रूम मध्ये सुद्धा हे बघा ह्या अनुराधा मामी आहेत ह्या. आणि तुमचं नाव सांगा? मोहिनी. आणि ह्या दोघी मिळून इथे काम करतात आणि ते जेवणही बनवतात ना. आपण रूम बघूयात आणि मग तुमच्याशी गप्पा मारतो आम्ही, ठीक आहे? तरी बघा गणपती बाप्पा आहे, पहिल्यांदा आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर तुम्ही बघू शकता एवढ्या छोटूशा रूम मध्ये सुद्धा त्यांनी गणपती बाप्पा बसवले. त्यांनी किती माणसाची हौस किती इम्पॉर्टंट असते. तर हे बघा हे त्यांचं संसार आहे आणि त्यांचं स्ट्रगल मी तुम्हाला लवकरच सांगते. आता एवढीशी छोटीशी रूम आहे, त्या रूम मध्ये हा स्वामी समर्थ बाबा, स्वामींचे खरंच स्वामींची प्रचिती ज्याला येते त्यालाच त्याचं महत्व आहे. त्यामुळे स्वामींना मी पण खूप मानते आणि स्वामींचा फोटो दिसला तर अप्रतिम अप्रतिम. त्यामुळे बघा तुम्ही स्वामींचंही त्या करतात आणि त्यांची छोटीशी रूम आहे. हा एवढाच, मला किती फरशा असतील, किती छोटूस आहे आणि छोट्याशा फरशामध्ये त्या मेसही आहे त्यांची, त्या जेवण बनवतात. हे बघा इथे कपडे वगैरे पण वाळत घालते, साधं सिंपल जसं आहे तसं. एक खऱ्या खुऱ्या स्त्रियांचा जो स्ट्रगल असतो ना तो आपल्याला इथे बघायला मिळतोय. की ते बऱ्यापैकी सिटी मधल्या असतात ज्या बायका, त्यांना कितीही जागा दिली रूम मध्ये कमी पडते. आणि लिटरली मी पण त्याच्यातलीच आहे एक. मला 1 BHK आहे आता, तरी पण सामान ठेवायला मला घर कमी पडतंय. पण इथे ह्यांच्याकडून शिकायला मिळतंय की एवढूशा रूम मध्ये सुद्धा आपण संसार करू शकतो. आणि ते पण असं तसं नाही, गणपतीचं सगळं देवाचं करून हाऊसमौज करून, म्हणजे फक्त हे बघा ह्या आहेत त्या. नमस्कार करा. तर खरंच ह्यांचं विशेष कौतुक आहे आणि खरंच मला छान वाटलं. यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे जर माणसाला हाऊस असेल ना तर त्याच्यासाठी जागा महत्वाची नाहीये, फक्त तुमच्या मनातली इच्छाशक्ती पाहिजे, तुम्ही सगळं काही करू शकता. आणि ह्यांचं विशेष म्हणजे ह्या एवढ्याशा जागेमध्ये फक्त एका माणसाचं जेवण नाही बनवत. किती मुलांचं जेवण बनवता तुम्ही? 15 मुलं आहेत. बघा त्यांचा एक मुलगा आहे, सून आहे आणि ही त्यांची मुलगी आहे है ना. तर ह्या त्यांना मदत करू लागायला येतात नेहमी. तर ह्या दोघी माया लेकींचा हा त्यांचा सगळा बिझनेस आहे एवढ्या जागेमध्ये. आणि ती लेकच असेल जिला आईची काळजी असते, मी असं म्हणेल. कारण किती झालं तरी आईचा जीव आणि लेकीचं प्रेम ते वेगळंच असतं. त्यामुळे ह्यांच्या दोघींना खूप शुभेच्छा आहेत. आणि तुमच्याबद्दल आम्हाला अजून काही माहिती जर मिळाली तर बरं होईल. तुम्ही पण सांगा, तुम्ही दोघीही बोला. काय किती वर्षांपासून तुम्ही हे सगळं बिझनेस करता? आता आम्ही 15 वर्ष झाले करतोच आहे. एवढे मुलं नव्हते, मी शिक्षकांना डबे देते. हा ना. पण हे करणं खरं अवघड आहे. लोकांना असं वाटतं स्वयंपाक पाणी, पण हे इतकं प्रचंड, मी आज एका माणसाचं करते तरी मला माहितीये. पण हे आणि त्या जागा कमी असेल तर माणसाला खरंच सुचत नाही, काय बधीर होतं. पण एवढ्याशा जागेमध्ये कसं करतं, विशेष आहे यांचं. मला विशेष कौतुक करावं वाटतं. पण खरंच खूप खूप तुम्हाला म्हणजे मी काय म्हणू, कौतुक तर खूप आहे. आणि सगळ्या लोकांपर्यंत तुमचा हा स्ट्रगल पोहोचला पाहिजे, त्याच्यासाठी माझी खास एक मेहनत तुमच्यासाठी की बाबा सगळ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर हा आदर्श तुम्ही घ्या. प्रत्येक महिलेला मी सांगेन की एकटी स्त्री जर खंबीरपणे उभी राहिली तर ती कुठच्या कुठे पोहोचू शकते. फक्त तिच्याकडे इच्छाशक्ती पाहिजे आणि आहे त्या परिस्थितीमध्ये जुळवून घेऊन, सगळ्यात महत्वाचं आहे त्या परिस्थितीत जुळवून घेऊन पुढे जाण्याची क्षमता प्रत्येक महिलामध्ये असते. त्यामुळे जिद्द पाहिजे. आणि हे आपल्याकडे इथे आपण लाईव्ह बघतोय. तर तुम्हाला मग काय, आता गौरी आहेत, गणपती म्हटलं गौरी असतात तुमच्याकडे, तर ते हे अजून एक विशेष की एक गणपती असतातच असतात, गौरी सुद्धा ते बसवतात. म्हणजे काय मी बोलू, शब्द नाहीयेत माझ्याकडे. एवढे म्हणजे कसं एवढं हाऊस करू शकतं ना कोण. ते पहिले आमच्या सासूबाई बसवायचे, आता ते नसल्यामुळे आम्ही बसवतो.
हा, मग तुम्ही दोघी गौरी वगैरे बसवतात? सून आहे. मग ह्या वर्षी गौरीचं काय थीम वगैरे? माझ्या पुतण्याची बायको आहे, ती बी येते मदत करतात मदतीला. हो. हा काय, मग ह्या वर्षी काय गौरीची थीम वगैरे काय आहे? गौरी कशा बसवणार आहेत तुम्ही? गौरी उभेच गौरी असतात. उभ्या असतात. हो. आणि मग जेवण वगैरे काय गौरीना स्पेशल? पुरणपोळीचं जेवण. अच्छा, खूप सुंदर. ऍक्च्युली ही संकल्पनाच मी म्हणजे विचार करू शकत नाही एवढ्या जागेमध्ये. की लोक जागेचं कारण सांगतात, पण ह्यांच्याकडे बघून असं मी म्हणेल की काहीही कारण लागत नाही जर जगायचं असेल, आणि ते पण थाटात जगायचं असेल. मी तर थाटात जगायचं, जसं आहे तसं आपलं थाट आहे की नाही, जसं आहे प्रत्येकाच्या लक्ष्य. देणारा तोच आहे, आपण त्याला करायला करायचं. हा, सेवा करायची आणि चांगल्या लोकांबद्दल चांगलं हे करायचं, आपले कर्म चांगले ठेवायचे. देव काही कमी पडून देत नाही, हे ना. तर तुम्हाला खरंच खूप शुभेच्छा. आणि बोलावं इतकं कमीच आहे तुमच्या बाबतीत खरं, पण आता काय, खरंच मी गौरीला पण पुन्हा येईल, तुम्हाला पुन्हा व्हिडिओ दाखवेन गौरीचं ते कसे करतायत, काय करतायत. तर खूप शुभेच्छा तुम्हाला दोघींना पण. तुम्ही तुमच्या दोघींची मेहनत आहे, ऍडजस्ट करताय, सगळं करतायत, आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. थँक्यू. ठीक आहे, थँक्यू.